हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 राखी सावंतची एंट्री झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की जेव्हा एखादा सीझन डबघाईला येतो, प्रेक्षकांना आवडेनासा होतो, जेव्हा एंटरटेनमेंटची कमी असते, तेव्हाच तिथे राखी सावंतची एंट्री होते. तर हा सीझन 6 जो आहे तो एंटरटेनमेंटमध्ये कुठेतरी कमी झालेला आहे, थोडासा फ्लॉप होण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणूनच इथे राखी सावंतला एंटर केलं गेलं आहे. राखी सावंत आली आहे या सगळ्यांचे डोळे उघडायला, यांना झोपेतनं जागं करायला. कारण हे सदस्य झोपतायत, आराम करतायत, गप्पा मारतायत, पिकनिक चालू आहे. यांना या सगळ्यातनं जागं करायला इथे राखी सावंतला आणलं गेलं आहे. आणि राखी सावंत प्रत्येकाला दाखवून देणार आहे की बाबा एंटरटेनमेंट करा, इथे प्रेक्षक तुमच्यासाठी इथं TV लावून बसलेले आहेत, तुम्हाला पाहण्यासाठी बसलेले आहेत आणि तुम्हाला एवढं सगळ्या लाखो लोकांमधनं चूज करून इथं या शोमध्ये आणलं गेलेलं आहे, ते फक्त पिकनिक करण्यासाठी नाही. त्यामुळं पाहूयात आता आपण राखी सावंत यांचे कशी डोळे उघडणे करते. आजच्या एपिसोडमध्ये काय काय झाले ते आपण आता पाहूयात. तर इथे टोळी आपण पाहतोय. टोळी आहे विशाल, रुचिता, अनुश्री आणि रोशन यांची. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अनुश्रीला जो आहे तो राकेशबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर जो वाटतोय, तर ती सांगते की बाबा मला त्याच्याबद्दल फिलिंग आल्या, कारण माझ्या वडिलांप्रमाणे तो आहे. माझे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही फिरायचो त्यावेळेसच्या गोष्टी तिला आठवल्या आणि राकेशबद्दल त्याच्यामुळे तिला फिलिंग निर्माण झाल्या आणि म्हणूनच ती त्याला काहीही बोलू शकली नाही किंवा त्याच्याशी काही वाद घालू शकली नाही, असं अनुश्री सांगते. इथे प्रभूला टोळी जी आहे ती भडकवतीये की बाबा प्रत्येक वेळी तुला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्याचे ग्रुपमधले लोक जे आहेत. आणि प्रभू पण म्हणतोय की मला खूप राग आला जेव्हा त्याला लबाड लांडगा म्हटलं गेलं आणि टोळीतल्या सदस्यांनी कुणीही प्रभूला नॉमिनेट केलं नाही. हा पॉइंट तिथे ते सांगतात की बाबा तुझेच लोक तुला नॉमिनेट करतायत. विशाल म्हणतोय की बाबा प्राजक्ता जी आहे ती टोळीला तोडण्याचा प्रयत्न करते, गोड गोड बोलतीये. इथे अनुश्री आणि विशाल हे दोघं एक प्लॅन करतात की बाबा अनुश्रीने त्या ग्रुपमध्ये जायचं आणि सांगायचं की मला तिकडे लेफ्ट आउट वाटतंय, तिथे मला नाही आवडत आहे किंवा विशाल खूप डॉमिनेट करतोय, असं सांगून त्या ग्रुपमध्ये घुसायचं आहे आणि मग तिथनं तिला कॅप्टन्सी मिळेल, असा हा यांचा प्लॅन आहे. परंतु आपण पाहिलं तन्वीचं डोकं खूप चालतं आणि तन्वीने एका झटक्यात तिला ओळखलेलं आहे की तुझा हा काहीतरी प्लॅन नाही ना. जेव्हा ती तन्वीला सांगत असते अनुश्री की मला लेफ्ट आउट फील होतंय वगैरे, तिथेच तन्वीने ओळखलं की बाबा हिचा हा प्लॅन आहे आणि तिने तो लगेच बोलूनही दाखवलं. ती कुठेही दुसरीकडे चर्चा करायला गेली नाही, तिने तिच्या तोंडावर सांगितलं की तुझा हा काही प्लॅन नाही ना. राकेश मात्र अनुश्रीच्या बोलण्याला थोडा भुलला आहे की तिच्या बोलण्यामध्ये तो आला. तो म्हणतोय की तुला डोकं आहे परंतु रुचिताला डोकं नाहीये. अनुश्री सांगते की मी स्ट्रॅटजी प्लॅन करते आणि त्याचं जे क्रेडिट आहे तो रिपिटेटिव्हली बोलतो आणि तो विशाल घेऊन जातो आणि राकेश सांगतो की तो पुढे येत नाही आणि राकेश जो आहे तो तिच्या बोलण्याला भुललेला आहे. तो अनुश्रीला सांगतोय की तुझा कॉम्पिटिटर रुचिता नाहीये तर विशाल आहे. तर तन्वी आणि दीपाली यांना सुद्धा संशय आलेला आहे की अनुश्री जी आहे ती खोटं बोलतीये इकडच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी. त्यानंतर आपण पाहिलं किचनमध्ये जे आहे चहाची भांडी धुतली नाही, त्याच्यावरनं वाद होतोय. इथे सागर सगळ्यांना ओरडताना आपल्याला दिसतोय. सागर जो आहे तो कॅप्टन आहे, परंतु कॅप्टन म्हणजे असं ओरडणं, आरडणं आणि सगळ्यांना डॉमिनेट करणं नाही. नेक्स्ट टाइम सुद्धा त्याला जेव्हा गरज पडेल कॅप्टन होण्याची तेव्हा त्याला कोणीच वोट देणार नाही. त्यामुळे कॅप्टन म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारा पाहिजे. तो स्ट्रॉंग पण असायला हवा, पण असाही स्ट्रॉंग नाही की बाबा सगळ्यांना म्हणजे ओरडेल किंवा डॉमिनेट करेल. आणि सागरच्या बाबतीत तेच होतंय. सागरला तन्वीबद्दल खूप राग आहे, म्हणजे तिला कॅप्टन बनवायचं नाहीये. म्हणजे तो म्हणतोय की बाबा तिचं रोज एक कॅरेक्टर पाहायला मिळतं आणि सुरुवातीपासूनच त्याला तन्वी बिलकुलच आवडत नाहीये. तर आपण पाहिलं आता ग्रुप्स जे आहेत ते वेगळे फॉर्म व्हायला लागले. टोळी जी आहे ती टोळी कायम आहे, टोळीचा बॉन्ड चांगला आहे. रितेश सरांनी सुद्धा त्यांना ॲप्रिशिएट केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. विशाल जो मास्टर माइंड आहे तो खरंच चांगला गेम खेळतोय, तो यूज करतो या मुलींना, जी अनुश्री आहे, रुचिता आहे. रोशनला अजून गेम समजत नाहीये, तो चाच पडतोय. परंतु टोळीचं जे आहे एक प्रेझेन्स तो सगळ्यांना कळालेला आहे, प्रेझेन्स तो दिसतो आहे आणि ते एंटरटेनमेंट करत नसले तरी पण ते एक खेळ खेळतायत. काही वेळेस तो इरिटेट होतोय खेळ, परंतु काहीतरी ते करतायत, बाकीचे सदस्य काहीच करत नाहीयेत. आता ही दुसरा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये सुद्धा आता 2 ग्रुप झालेले दिसत आहेत आपल्याला. प्राजक्ता आहे, करण आहे, सचिन आहे आणि आयुष आहे, यांचा हा वेगळा ग्रुप आपल्याला दिसतोय. आणि तन्वी, दीपाली, राकेश, प्रभू यांचा वेगळा ग्रुप दिसतोय आपल्याला.
हे सगळे जे विचारांचे साधर्म असणारे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. जसं करण आणि प्राजक्ता आपण म्हणू शकतो की गेम खेळताना त्यांना कळतच नाहीये, ते फक्त ॲनालिसिस करतायत, मागे कॉमेंट्री करतायत, त्यांना वाटतं की हाच गेम आहे, त्यामुळे त्यांना ते गेम सापडतच नाहीये आणि त्यांचा हा वेगळा ग्रुप आपल्याला दिसतोय. आणि सगळेजण नंबर्स वाढवण्यासाठी एकमेकांना यूज करण्याची भाषा इथे बोलतायत. हे लोक जर चांगले खेळले असते, करणकडनं खूप अपेक्षा होत्या, प्राजक्ताकडनं पण होत्या, तन्वीकडनं पण अपेक्षा आहेत, तन्वी त्यातले त्यात चांगली खेळते बाकीच्यांपेक्षा, परंतु हे जर व्यवस्थित एंटरटेनमेंट केलं असतं तर राखी सावंतला आणण्याची मॅनेजमेंटला किंवा या जे प्रोड्युसर आहेत त्यांना गरज पडली नसती शोच्या लोकांना. कारण राखी सावंत म्हणजे एंटरटेनमेंट आहे आणि राखी सावंत शिवाय हा शो चालणार नाही आता असं वाटतंय, त्यामुळंच राखीला आणलं गेलेलं आहे. राखी एंटरटेनमेंट का तुफान किंवा सुनामी जे बिग बॉस सांगतायत की ती घरावरती ताबा घेणार आहे सगळ्यांचा आणि सगळ्यांना शुभेच्छांची गरज लागणार आहे असं बिग बॉस सांगतायत. आणि जेव्हा राखी येते तेव्हा सगळ्यांना कळतं, जे लोक आहेत की तन्वी असू दे किंवा राकेश असू दे, त्यांना कळतं की बाबा हा शो कुठेतरी खाली गेलेला आहे, त्यामुळेच राखीला आणलं गेलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतंय, चेहरे पडलेले आहेत सगळ्यांचे. मधला एक किस्सा आपला राहायला बोलायचा की बाबा राकेश आणि प्राजक्ता. राकेश इथं प्राजक्ताला सांगतोय की बाबा लग्न करशील का, म्हणजे त्याला नेहमीच एक गायक जी आहे ती बायको हवी होती आणि त्याला असं वाटतं की प्राजक्ता इथे चांगली मुलगी आहे, करून टाकूयात का लग्न, आणि तू लाजतेस का. राकेशने हा मध्येच पॉइंट वेगळाच काढलेला आहे. म्हणजे प्राजक्ताचं इथे काय झालेलं आहे, करण सुद्धा तिच्या मागे आहे, राकेश सुद्धा तिच्या मागे आहे, प्राजक्ता इथे एक वेगळीच स्टोरी क्रिएट करण्याच्या मार्गावरती आहे. रुचिता इथे बोलताना दिसते की बाबा राखीशी पंगे घेतले ना तर बाहेर लोकांना आवडणार नाही, कारण राखी सावंत बाहेर खूप प्रसिद्ध आहे. आणि अनुश्री म्हणते की मी तर मजा घेणार आहे तिची. तन्वी म्हणते की मीच तिची टार्गेट आहे, कारण आल्या आल्या तिने तन्वीला म्हणाली की तन्वी कोलते मी तुला सोलते, म्हणजे तन्वी तिची टार्गेट आहे. राखी आल्यानंतर तिला एक विषामृतचा एक टास्क बिग बॉसने दिलेला आहे की स्विमिंग पूलमध्ये एक 2-2 जोड्यांपैकी एकाला स्विमिंग पूलमध्ये ढकलायचं आहे, की ज्याला कॅप्टनसाठी तो अपात्र ठरणार आहे, पॉवर कीसाठी अपात्र ठरणार आहे आणि एकाला जे आहे ते कॅप्टन्सीमध्ये पाठवणार आहे. तर पहिली जोडी प्राजक्ता आणि अनुश्री होते. दोघींनी एकमेकींबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. प्राजक्ता म्हणते की हिचा गेमच नाहीये, ती स्वतः काम करत नाही, घर अस्ताव्यस्त ठेवेल. आणि अनुश्री म्हणते की तिच्यामध्ये लिडरशिप नाहीये प्राजक्तामध्ये, तिने कॅप्टन्सीमध्ये काहीच केलं नाही, रूल केलं पाहिजे कॅप्टन्सी. तर अशा गोष्टी राखी ऐकते. राखी सुद्धा शो पाहून आलेला आहे आणि तिने प्राजक्ताला ढकललेलं आहे स्विमिंग पूलमध्ये. प्राजक्ताला खूप इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, ती बिलकुल शोमध्ये काहीही तिचं जे आहे योगदान दिसत नाहीये. करण आणि दीपालीला त्यांनी राखीने ढकललेलं आहे पूलमध्ये, कारण करण म्हणतो की ती फक्त विचार करते, पुढाकार घेत नाही आणि मिक्स होत नाही कुणामध्ये, असं जे करण सांगतोय की ती गणलेली आहे. आणि दीपाली म्हणते, जे विचार करण्याचं जे आहे ते दीपाली म्हणते की फक्त विचार करतो, पुढाकार घेत नाही. दीपाली ताईचं काय झालेलं आहे, तिला काहीच गेम समजत नाहीये, कारण ती प्रत्येक वेळी सॉरी म्हणते, रडते आणि तिला तिचा गेम सापडलेला आहे, परंतु या लोकांमध्ये तिला तो जो आहे ना तो गेम खेळताच येत नाही, असं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे सतत ती रडताना दिसते किंवा काही झालं की सॉरी म्हणते आणि इथे दीपालीला पाण्यात ढकललेलं आहे. तिसरी जोडी होती राकेश आणि सागर. त्याच्यामध्ये राकेशला राखीने ढकललेला आहे, कारण राकेश जो आहे त्याचा गेम कुठेही दिसत नाहीये किंवा तो काय गेम खेळतोय हे पण लोकांना कळत नाहीये. सागर म्हणतो की त्याला त्याचा ग्रुपच हँडल करता येत नाही, तर तो कॅप्टन्सी काय हँडल करणार. राखी पण त्याला म्हणते की तुझ्यामध्ये गट्स आहेत का लोकांना शिक्षा करण्याची जर तू कॅप्टन झाला तर. आणि राकेश इथे कमी पडतोय, त्यामुळे राखी जी आहे ती राकेशला कॅप्टन्सीच्या याच्यापर्यंत बाहेर काढतीये. तन्वी आणि रुचितामध्ये दोघेही इतक्या कटकट करतायत, इतक्या आरडाओरडा करतायत की राखी सुद्धा कन्फ्यूज झाले की कुणाला काढायचंय. तन्वी म्हणते ही बिलो द बेल्ट बोलते, हडतूड करते, डिसरिस्पेक्टफुल बोलते. आणि रुचिता म्हणते की ही शेलमध्ये जाते, कोणी काय बोललं की ती काहीच करणार नाही, कशी कॅप्टन होणार ही. सचिनमध्ये राखी स्वतःच म्हणते की चांगला माणूस आहे हा वगैरे, स्वीट आहे खूप, परंतु सचिनलाच पाण्यात फेकण्यात आलेला आहे, कारण प्रभूचा गेम त्याच्यापेक्षा खरंच खूप चांगला आहे. सचिनला अजून गेम नाही खेळता येते. आयुष आणि रोशन, इथे आयुष स्वतःच जो आहे तो याच्यामधनं बाहेर होतोय कॅप्टन्सी याच्यामध्ये, कारण तो त्याला हर्ट झालंय की सगळेजण म्हणतात की तो चांगला कॅप्टन झाला नाही आणि तो म्हणते मला पाहायचंय की नवीन तो कॅप्टन होणार आहे तो कसा असणार आहे, कसा हँडल करणार आहे.
तर या प्रोसेसमध्ये आपण पाहिलं अनुश्री आहे, करण आहे, सागर आहे, तन्वी, प्रभू आणि रोशन यांना पॉवर की मिळालेली आहे. पॉवर की म्हणजेच त्यांना कॅप्टन्सीसाठी सदस्यत्व मिळालेलं आहे. आता पुढे यांच्यापैकी कोण कॅप्टन होणार हेच लोक ठरवतील आणि एखादा टास्क देतील बिग बॉस, त्याच्यामध्ये कॅप्टन निवडला जाईल. परंतु येणारा कॅप्टन हा कसा असणार आहे, राखी सावंतला हँडल करू शकेल का तो कॅप्टन, याचा पण विचार करायला पाहिजे. आणि राखी आता कशी या लोकांना हैराण करून सोडणार आहे हे आपल्याला पुढच्या एपिसोड्समध्ये पाहायला मिळेल. कारण राखी इथे गप्प बसायला आलेली नाही, या लोकांना मूव करायला आलेली आहे, यांना पळवायला आलेली आहे. तर नक्कीच आता थोडा इंटरेस्ट आपला वाढणार आहे या शोमध्ये. तर नक्की आपण पाहूयात बिग बॉस सीझन 6. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.